प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं. या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केला आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल. साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात. डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही. आरबीआयचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत. यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे.